ब्लाऊजची शिलाई मी किती घेते आणि कशी कशी वाढवत जाते, काय चेंज केल्यावर काय वाढवते, हे मी या रीलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. हे अगदी सिंपल ब्लाऊज आहे अस्तरचं, मागे पुढे गोल गळा प्रिन्सेस कटचं. याची शिलाई आहे 550 रुपये. तर इथे बघितलं असेल, इथं बघा तुम्ही, इथे बाहेर अजिबात शिलाई दिसत नाहीये आणि आतमध्ये पण हात शिलाई केली नाही, डायरेक्ट मशीनची शिलाई मी केलेली आहे. तर अशा पद्धतीचं मी फिनिश करते राऊंड नेकला आणि दुसऱ्या कुठला पण शेपला. त्याचबरोबर टच बटन लावलेले आहेत आणि आतमध्ये संपूर्ण ओव्हरलॉक केलं आहे. ह्याची मी घेते 550. आमच्या एरियामध्ये याची 600, 700, 800, काही जणांकडे 1200 सुद्धा आहे शिलाई, पण मी 550 घेते. हे दुसरं ब्लाऊज आहे. मागे पुढे थोडासा नेक शेप इथे दिलेला आहे, तुम्हाला ह्याच्यावरती दिसेल. इथेही व्यवस्थित दिसणार नाही, ड्रेस फॉर्मला व्यवस्थित तुम्हाला साईडला दिसतंय. तर हा असा शेप आहे नेकचा आणि फ्रंटला सुद्धा पंचकोनी असा थोडासा दिलेला आहे शेप. त्याचबरोबर जी शोल्डर पट्टी आहे ती 1.5 इंचाची आहे, ही 1.5 इंचाची. त्यामुळे मी ह्याचे 100 एक्स्ट्रा म्हणजे 650 रुपये सांगितले होते, पण मिळणार नाही आहे. ह्याचे 100 रुपये एक्स्ट्रा का घेतले तर 50 रुपये प्रत्येकी नेकचे. का? कारण की याला लागलेला आहे मागे पुढे कॅनव्हास. तुम्हाला माहिती आहे नेकचे गळे शेपचा नेक असेल तर आपल्याला कॅनव्हास लागतो. बरं नुसतं कॅनव्हास लागतो का? नाही, तर प्रेस करा, कट करा, स्टिच करा. इथे सुद्धा मी सेम फिनिशिंग केली. बाहेर स्टिच दिसणार नाही, हात शिलाई पण नाही आहे आणि डायरेक्ट मशीनचा स्टिच आहे. तर अशा पद्धतीने मी थोडे थोडे वाढवते, तुम्ही सुद्धा थोडे थोडे वाढवत चला. आता हा मागे पुढे गोल गळा होता, तर याला अस्तरचीच पट्टी लावून टाकली मी, कॅनव्हास लागलेला नाही आहे आणि पटकन झाला तो राऊंड नेक, कारण आपल्याला सवय असते. याला मागे पुढे कॅनव्हास लागला आणि फिनिशिंग अप्रतिम आहे. बाहेर एक पण शिलाई दिसणार नाही, नेकवरती नाही, कुठेच नाही. त्याचबरोबर आतमध्ये ओव्हरलॉक असतं, टच बटन कंपल्सरी असतात. या ब्लाऊजचे मी सांगितलेले आहे 100 एक्स्ट्रा म्हणजे 550 प्लस 100. तर इथे कॅनव्हास अजिबात यूज केला नाही आहे, कस्टमरचं जे फॅब्रिक होतं तेच यूज केलेलं आहे. पलटी केलेलं आहे नेक आणि फ्रंटला मी ते मेन फॅब्रिकचीच पट्टी लावून टाकलेली आहे. तर जसं तुम्ही काम करणार असाल, जेवढा त्याला वेळ लागणार असेल त्याच्यापेक्षा थोडे जास्तच सांगायचे. उदाहरण सांगते, पोटली बटन जर तुम्ही बनवणार असाल तर त्याला खूप जास्त वेळ लागतो, हात शिलाई करणार असाल तर त्यालाही वेळ लागतो. तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करा की मला एवढा टाईम लागणार आहे, मग एवढ्या टाईममध्ये तुम्ही दुसरं ब्लाऊज कट करून शिवू शकते, बरोबर. तर असं तुम्ही कॅल्क्युलेट. त्याचबरोबर जर तुम्ही बाहीला डिझाईन करणार असाल तर बाहीचे एक्स्ट्रा म्हणजे जास्त घ्या, बॅकपेक्षा बाहीला एक्स्ट्रा घ्या. का? कारण की बाया 2 असतात आणि एकीकडे जशी आहे सेम तशीच दुसरीकडे आली पाहिजे, दोघं वेगवेगळे चालत नाही. तर बॅकला एकच असतो, जे काय असेल मोठा छोटा ते एकच असतो, पण स्लीव या 2 असतात आणि स्लीवचा आकार म्हणजे काम करायची जागा पण छोटीशी असते. त्याच्यामुळे स्लीवचे तुम्ही बॅकपेक्षा जास्त घ्या. कमीत कमी 100 रुपये एक्स्ट्रा तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हाला दिसतंय तिथे साईडला डिझाईन, तर त्या डिझाईनपैकी असतील तर तुम्ही 100 एक्स्ट्रा सांगा. कारण इथे आणि इथे 2 वेळा तुम्हाला काम करायचं आहे, ते पण सेम काम करायचं आहे. त्याच्यामुळे बाहीची डिझाईनचे जास्त घ्या. माझं काय झालं ना, स्टार्टिंगला मी जेव्हा शॉप ओपन केलं तेव्हा कस्टमर येत होते, मी थोडेसे म्हणजे 550 तर मी आत्ता केले, तेव्हा 450 होते एका वर्षापूर्वी. आता 1 वर्ष झाल्यानंतर मी शिलाई वाढवली, तर 450 मध्ये चांगल्या चांगल्या डिझाईन्स मी करून दिल्या होत्या आणि त्यामुळेच मला पाहिजे तसा नफा झाला नाही, असं मला आता रिअलाईज होतं आहे. त्यामुळे जर तुम्ही काम करणार असाल, घरून असो बाहेरून असो कसंही असो, तुम्ही तुमच्या टर्म्सवरती फिक्स राहा. तुम्ही एक रूल बुक बनवा, म्हणजे लिहून घ्या अक्षरशः की मला अशा पद्धतीने काम करायचं आहे. असं नाही की ओळखीचं आलं चल करून देते फ्रीमध्ये डिझाईन, चल असं करू नका. याच्यामुळे काय होतं, आपल्यालाही सवय लागत नाही आणि कस्टमरलाही सवय लागत नाही. तुम्ही थोडं जरी काम एक्स्ट्रा करणार असाल तर लगेच त्याचे पैसे वाढवा, कस्टमरला सवय होऊ द्या. 1-2 महिना सवय नाही होत, नंतर आपोआप सगळ्यांना सवय होऊन जाते. आपल्याला सवय लावावी लागते लोकांना की नाही मी ह्याच पद्धतीने काम करते. तर हा खूप मोठा मी शिकलेली आहे एका वर्षामध्ये, की तुम्ही सुरुवातीलाच ठरवा की तुम्ही बेसिक ब्लाऊजची, समजा तुम्ही घरून करताय तर 250-300 तुमच्या एरियात जे काय असेल ते, मग 300 रुपये तुम्ही अस्तरची घेताय तर मागे पुढे गोल असेल तरच 300. त्याच्यात दोरी आली 10-20 एक्स्ट्रा, लटकन आले 10-20 एक्स्ट्रा, लेस आली 20-30 एक्स्ट्रा, डिझाईन असेल तर 100-150 एक्स्ट्रा, नेकचा शेप असेल तर त्याचे पण ॲड करा. कस्टमर कसं म्हणतात की गोलचा चौकोन तर घेतला मी फक्त, त्याच्यात काय पैसे वाढवायचे, तर नाही, तसं करू नका. चौकोनी घेतला तर तुम्हाला त्याला कॅनव्हास लावणार असाल तुम्ही तर कॅनव्हासचे ॲड करा.